सलाम जय ख्रिस्त सर्व प्रियजनांना, सर्व ख्रिस्ती मंडळीला, प्रियजनांनो, सुंदर समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करूया. प्रियजनांनो, हा समय त्याने आपल्याला दिलेला आहे. प्रियजनांनो, किती लोकांना हा समय नसेल, किती जण आजारी असतील, किती जणी काय काय संकटात असतील. प्रियजनांनो, किती जण दुष्काळ जिथं आहे, जिथं खूप बिकट परिस्थिती आहे. प्रियजनांनो, असे अनेक देश आम्ही ऐकतो, शेजारी देश आमचे सगळे आम्ही ऐकतो न्यूज, तेव्हा आम्हाला फार दुःख वाटते. परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली ही दया, ही कृपा आहे आणि हा कृपेचा समय आहे आणि ते आपण वेस्ट न करता त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करूया. प्रियजनांनो, हा समय त्यांनी दिलेला आहे, फार आनंदाचा समय आहे. हा समय असा आहे की तो आपल्याला परमेश्वराची आपण स्तुती आराधना करतो. हा समय आपल्याला म्हणजे कसा आहे, या समयाचा म्हणजे आनंद आणि या समयाचा मोल नाही. प्रियजनांनो, मोल याची किंमत नाही, कारण आपण परमेश्वराला धन्यवाद देत आहोत आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला इतका लाभतो की तो अनकाउंटेबल आशीर्वाद आहे. ब्लेसिंग इतके सारे आशीर्वाद आपल्याला मिळतात की आपण म्हणतो, बापरे देवापा, तुम्ही तर मला आकाशाचे कपाट उघडून आशीर्वाद दिला. त्याचं वचन आहे, माझी प्रचिती घेऊन पहा, मी तुम्हाला आकाशाचे कपाट उघडून आशीर्वाद देईल. आणि तो देतो आपल्याला. प्रियजनांनो, खरोखर प्रभूचे वचन किती खरे आहे, कारण तो आमचा खरा जिवंत देव आहे. प्रियजनांनो, त्याचे एक एक वचन त्याचे फार खरे आहेत, कारण तो खरा परमेश्वर आहे. त्याचा अनुभव मी घेऊन पाहत आहे, तुम्ही पण घेऊन पहा. प्रियजनांनो, बघा प्रियजनांनो, स्वर्गीय पिता परमेश्वराने बनवलेले स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य आहे. त्यांनी बनवला आपल्या हाताने. तो कसा दिसतो, त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा त्यांनी मनुष्य बनवला है ना. त्याने आपल्याला किती सुंदर बनवलं. प्रियजनांनो, तो किती सुंदर आहे हा विचार करा. ज्याने तुम्हाला मला एवढं सुंदर बनवलं, तर तो कितीतरी सुंदर आहे. प्रियजनांनो, आहे ना, खूप सुंदर आहे आपला परमेश्वर. परंतु हा जो व्यक्ती आहे, हा जो आद्य दूत होता, हा जो सैतान आहे, सैतानाला काय आवडत नाही. सैतानाला परमेश्वराने जमिनीत पाडली, जमिनीत त्याला हाकलून दिले आणि त्याला तो काय होता. प्रियजन, शैतानाचं थोडंसं सांगू इच्छिते मी यावेळेस की सैतान हा आद्य दूत होता तो परमेश्वराचं जे सिंहासन आहे त्याला तो आच्छादन घालायचा म्हणजे असं त्याचे विंग्स आहे ना. तो आद्य दूत लोकांना विंग्स असतात, तर ते विंग्स असतात ना उडायचे, तर ते विंग्स असे आच्छादन केलेले विंग्स होते. प्रियजनांनो, परमेश्वराच्या जे सिंहासन होतं त्याच्यावर तो असा आद्य दूत म्हणून, तो पहिला दूत म्हणतो, जो सर्वात सिनियर मोस्ट असतात, ज्याला आपण म्हणतो सिनियर मोस्ट म्हणतो, तो खूप आद्य दूत म्हणजे पहिला दूत होता तो. आणि तो परमेश्वराच्या सिंहासनावर असा आच्छादन देत उभा राहायचा आणि तो गीत म्हणायचा, देवापाचे गीत म्हणायचा, देवापाची स्तुती आराधना करायचा. आणि त्याचं नाव होतं लुसिफर. इंग्लिशमध्ये त्याला लुसिफर म्हणतात आणि मराठीत आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला, दियाबल सैतान, दियाबल, लुसिफर त्याचं नाव दियाबल आहे. आणि अजून एक काहीतरी नाव आहे, ते विसरले मी सध्या. तर ह्या सैतानाला जेव्हा त्या सैतानाने पाहिलं, परमेश्वराने, आपले त्रेक एक परमेश्वराने मनुष्य बनवला, त्याच्या प्रतिरूपाचा बनवला. कारण त्याला सैतानाला जरी ते खाली पाडलं होतं, भूमीवर फेकून दिलं, त्याला गेट आउट केलं, परंतु का केलं,
स्वर्गामध्ये त्यांनी काही दारू नव्हती पिली प्रियजनांनो. शैतानाने दारू नव्हती पिली, कोणता विचार नव्हता केला. त्यांनी काय केलं माहिती, घमंड केलता, घमंड की मी एवढा आद्य दूत परमेश्वराचा, आणि मी परमेश्वराला आच्छादन देतो, त्याच्या सिंहासनावर आच्छादन देतो. ऑल मायटी गॉडच्या, परात्पर परमेश्वराच्या, परात्पर जिवंत देवाच्या सिंहासनावर मी आच्छादन करतो. आणि त्याला सर्व चाव्या त्याच्या हातात होत्या. एवढा का आद्यदूत होता. त्याला घमंड आला की मी याच्यावरून उंच माझं सिंहासन बनवेल आणि मी देव बनेल, असा त्याने विचार केला. आणि तसाच तो परमेश्वराने त्याला तसंच खाली पाडले, तसंच त्याला खाली पाडले आणि त्याला सर्पाचं स्वरूप दिलं. सर्प म्हणजे दुष्ट सैतान. जणांनो, हा दुष्ट सैतान जमिनीवर चालले गेला. भूमीला त्याने सर्व कसं त्यांनी खाऊन टाकलं, सगळं भूमीला नष्ट करून पूर्ण खराब करून टाकलं. खाली त्याला टाकलं परमेश्वराने. तर त्याला राग आला ना, त्याला राग आला. त्याने काय केलं, सगळं खराब करून टाकलं. पृथ्वीवर त्याने सर्व खराबी करून टाकली. सर्व भूमीची सगळं नाश करत गेला. आणि जेव्हा तो वर आला स्वर्गात, कारण त्याला एकदम पूर्णपणे गेट आउट नाही केलं परमेश्वर, म्हणजे तो यायचा जायचा असं त्याला होतं. कारण तो दूत नाही ना, आता तो दूत नाहीये. परंतु तो दूत नाही तर त्याला मरण नाहीये, कारण तो दूत आहे. दूत लोक अमर असतात. त्याला तो दूत आहे. तो आला वर, स्वर्गात आला. पाहिलं, अरे बापरे, देवाने असं केलं की हे त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला. म्हणून तो बरोबर आला एदेन बागेत येऊन. त्यांनी बरोबर कोण मोहात पडते, जाळात कोण पडेल, त्यांनी पाहिलं आदाम हवाला. आणि आदाम हवाला वर त्याला राग आला. आदाम आणि हवावरती राग आला आहे सैतानाला. दियाबल जो सैतान आहे, लुसिफर जो सैतान आहे, त्याला राग आला. बापरे म्हणे, आता परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला. म्हणजे त्याचा प्रतिरूप म्हणजे त्याचे लेकरं, त्याचा लेकरं म्हणून मनुष्याला बनवला. प्रियजनांनो, किती मोठी गोष्ट, किती अद्भुत गोष्ट आहे. त्याच्यावरती जळा लागला की आता मी यांचा कसा नाश करतो बघा. मग त्याला आयडिया केली त्यांनी. आणि त्यांनी काय म्हटलं बघा, एदेन बागेत येऊन दोघांना पाहिलं. आणि स्त्री थोडीशी जरा वाटली की ही मोहात पडणार. तिला मोह दिला त्या फ्रूटचा, त्या फळाचा मोह दिला. जे फळ, जो झाड, जे फळ खाऊ नका म्हटलं परमेश्वराने, तेच फळ तिला मोह दिला. फळ बघ किती सुंदर आहे. आणि तू त्यांना कसं रीतीने भुलवलं माहिती बघा. तुम्हाला परमेश्वराने म्हटले का, तुम्हाला देवाने म्हटले काय की हे फळ खाऊ नका? धावाबाई म्हणते, हो आम्हाला म्हटले हे फळ खाऊ नका. सर्व काय खाऊ शकता तुम्ही, फक्त हे फळ खाल्ला तुम्ही मराल असं म्हटलेलं आहे. तर तो काय म्हणतो त्यांना, तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगाल, तुम्हाला बरे वाईटचं ज्ञान येईल, तुम्ही मरणार नाही असं म्हणतो तो बघा. उत्पत्तीमध्ये सुंदर सांगितलेलं बघा. तो सैतान येऊन काय करतो, सर्व काही बरोबर येतो आणि तिला मोहात टाकतो. आणि मोहात टाकून मग ती ते फळ खाते. आणि तसंच तिचे डोळे उघडतात आणि ते पाहतात की ते स्वतः नग्न आहेत प्रियजनांनो. आणि तसंच त्यांच्यात जो असतो, जे महान असं परमेश्वराने दिलेलं जे रूपांतरित जीवन असते, जे अमरत्व असते ना, मनुष्याला परमेश्वराने
मरणासाठी, मरण देण्यासाठी हे नाही केलेलं आहे प्रियजनांनो. आपल्याला मरण द्यायसाठी परमेश्वराने बनवलं नाही, तर आपणही त्याचे स्वरूपाचे सर्व काळ राहणारे असे त्याचे लेकरं म्हणून त्याने आपल्याला बनवलं. किती अद्भुत गोष्ट आहे. हे मला परमेश्वराने प्रगटीकरण केलं की परमेश्वराने मनुष्याला मरण्यासाठी, कष्ट करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी नाही बनवलं, तर त्याच्या संगती राहण्यासाठी, त्याच्या संगती राहण्यासाठी, कायमच राहण्यासाठी त्यांनी बनवले. परंतु त्यांनी स्वतंत्रता इच्छा दिली ती की परमेश्वर बघत होता की ते माझे लेकर आहेत, ते माझं ऐकतील का ते दुष्ट सैतानाचं ऐकणार. प्रियजनांनो, त्यांनी दुष्ट सैतानाच्या आहारी पडले आणि ते दुष्ट सैतानाचं त्यांनी ऐकलं आणि त्याचे दास्य झाले. दास्य म्हणजे प्रियजनांनो, त्याच्या पापाच्या बंधनात ते बंधून गेले. त्यांनी ते पाप केलं आणि परमेश्वराच्या गौरवाला मुकले. त्यांनी आज्ञाचा भंग करून परमेश्वराच्या गौरवाला ते मुकले आणि त्या क्षणाला परमेश्वर त्यांना शोधतो. आदामा, तू कुठे आहेस? तर आदाम म्हणतो, मी इथं लपलोय, मी नग्न आहे म्हणून मी लपलो आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्ही नग्न आहे म्हणून तुम्हाला कोणी सांगितले? तुम्ही ते फळ खाल्ले. हो, तरी आदाम काय म्हणतो, मी खाल्ले नाही, तर मला जी तू पत्नी दिली ती हवाने मला सांगितली म्हणून मी खाल्ले. आणि हवाबाई म्हणत नाही की मी खाल्ले, तर जो सैतान तू बनवला तो सर्पासारखा आला आणि त्याने मला सांगितले खा म्हणून मी खाल्ले. प्रियजनांनो, बघा, असा हा मनुष्याचा स्वभाव. त्या स्वभावात आपण आहोत. मूळ पुरुषने पाप केलं, ते पाप आपल्यात आलं है ना, ते पाप आपल्यात आलं. आणि हे पाप आपल्यात आलं तर या पापातून आजादी कोण देणार? प्रियजनांनो, किती मोठं घर रहस्य आहे प्रियजनांनो. या पापातून, हे पाप आपण केलं, परंतु आपल्याला या पापातून आजाद करणार कोणतरी पाहिजे ना. तेव्हा आपण स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा संगती आपला कनेक्शन होऊ शकणार, ते तर नाही होऊ शकणार. यासाठी परमेश्वराने योजना केली आणि अनेक संदेश त्यांना पाठवून त्याचं वचन सांगितले. प्रियजनांनो, की माझा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मी देणार आणि तो त्याच्याद्वारे तुमचा उद्धार आणि तारण होणार. प्रियजनांनो, आणि ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं. प्रभू येशू मसीहला देऊन पूर्ण प्रीतीचं बलिदान करून त्यांनी पूर्ण प्रीतीचा प्रमाण दाखवला की तो आपल्यावर, माझ्यावर आणि तुमच्यावर किती प्रीती करतो. आणि या दुष्ट सैतानाला, या दियाबलाला, या दुष्ट लुसिफर सैतानला त्यांनी सर्वनाश केला. त्यांनी मृत्यू जो दिलेला मनुष्याला याच्यामुळे मरण आलं. आणि या मृत्यूतून आजाद करण्यासाठी प्रभू येशू मसीहला परमेश्वराने दिले आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी त्यांनी आपला प्राण देऊन या सैतानाला पूर्ण आपलं त्याचं बलिदान देऊन त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने त्यांनी मला आणि तुम्हाला विकत घेतले. प्रियजनांनो, आणि आमचा उद्धार आणि तारण केले. आजच्या डेटमध्ये सुद्धा प्रभू येशू मसीहच्या दोन्ही हातांना, दोन्ही पायांना त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला, दोन्ही हातापायामध्ये खिळे भोकले, ते अजूनही तसेच आहेत. प्रियजनांनो, अजूनही तसेच आहेत. प्रियजनांनो, आता तुम्ही म्हणाल का तसे आहेत? जो परमेश्वर सर्वांना, मुर्द्यांना जिवंत करणारा परमेश्वर, सडलेल्या ज्या अस्त्या होत्या इस्रायलांच्या, त्या अस्त्यांना तो जिवंत करणारा परमेश्वर त्याच्या हातात पायाचे जखम ठीक करू शकत नाही का? प्रियजनांनो, तो ठीक करू शकत नाही का? करू शकतो. परंतु हे त्यांनी केलेलं बलिदान, एकदाच केलेलं त्याचं पवित्र पवित्र बलिदान, परंतु ते सदा सर्व काळ टिकणारं त्याचं महान असं पवित्र पवित्र बलिदान आहे. आणि हे महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे ते सदा सर्व काळ टिकणारं महान असं पवित्र पवित्र बलिदान आहे. ते प्रूफ आहे दाखवण्यासाठी मला आणि तुम्हाला. कारण आपण कसे आहोत?
धूर्त आहोत, आपण बैमान आहोत, आपण धूर्त मनुष्य प्राणी आहोत। याकरिता महान अशा पवित्र आत्म्याने ते आपल्यासाठी राखून ठेवलेले आहे की बघा, मी तुमच्यासाठी प्राण दिला, माझं पवित्र पवित्र रक्त वाहिलं का तुम्ही माझ्यावर आता सुद्धा प्रीती नाही करत, आता सुद्धा तुम्ही मला ओळखत नाही का? म्हणून परमेश्वराने म्हटलेलं आहे, प्रभू येशू मसीह म्हणतात, जेव्हा मी जगात येईन तेव्हा मला विश्वास आढळेल का? प्रियजनांनो, किती गौरव वचन आहे प्रियजनांनो। का विश्वास आढळेल का? की मी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवते, हा विश्वास तो येईल तेव्हा आढळेल का? प्रियजनांनो, हा प्रश्नचिन्ह आहे प्रियजनांनो। याचं उत्तरही तोच देणार आहे, तो आपल्याला शक्ती देईल, त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला विजय वीर करेल प्रियजनांनो। कारण तोच एकमात्र खरा विजयशाली जिवंत देव आहे आणि तोच तुम्हाला मला विजय वीर करो। आमेन।